जणांचं काय होतं की बेली फॅट्स इथे पोटावर आणि ब्रेस्टवर खूप सारी चरबी साठलेली असते, फॅट साठलेले असतात. काहींचे थाईत सुद्धा मोठे मोठे सीट, पुन्हा दंडावर सुद्धा चरबी साठलेली असते. तर काही केलं कमी होत नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी फक्त तुम्हाला बेस्ट असे 5 व्यायामाचे प्रकार दाखवलेले आहेत, ते पण फक्त पोटावरचे. तर तुम्ही हे रेग्युलर करायचे आहे, त्याची सवयच लावून घ्यायची आहे. व्यायामाने वजन तर कमी होतच, फॅट्स रिड्यूस होतात, पण त्याच्याबरोबर बघा आपल्या बॉडीला एक वेगळा शेप येतो, शरीर टाईट होण्यास मदत होते, निरोगी राहतं आणि जेवढं घाम जेवढे टॉक्सिन बाहेर पडते तेवढं आपलं शरीर निरोगी राहतं, हेल्दी राहतं. तर आज मी तुम्हाला जे 5 व्यायामाचे प्रकार दाखवते ते एवढे बेस्ट आहेत ना, तर बघा तुम्ही रेग्युलर केले तर तुम्हाला 2 आठवड्यामध्येच फरक जाणवायला लागेल. एवढी बॉडी तुमची फ्लेक्झिबल हलकी फुलकी होईल की कधी तुमचा वेट लॉस होईल हे तुम्हाला देखील कळणार नाही. फार उशीर न लावता आपण सुरुवात करूया. सर्वात प्रथम बघा पोटावर आपण मी जे तुम्हाला आज 5 व्यायामाचे प्रकार दाखवते ना, तर फक्त ते तुम्ही तेवढेच केले ना तर बघा पोटावर एवढा एक 8 दिवसातच फरक झाला. आणि त्याच्यासोबत काय काय करायचं हे व्हिडिओमध्ये मी पुढे तुम्हाला सांगितलेलंच आहे. आता फार उशीर न लावता आपण सुरुवात करू. तर पहिलं वज्रासनामध्ये बसायचं आहे. वज्रासनामध्ये बसून आपल्याला पूर्णपणे हात स्ट्रेच पुढे न्यायचे आहे आणि कपाळ खाली टेकवायचे. एकदम स्ट्रेट बसायचंय. मनातल्या मनात नंबर्स काउंट करायचे 50, 100 आणि होल्ड करून ठेवायचं आहे. कपाळ जमिनीवर टेकवायचे. हा झाला पहिला प्रकार. दुसरा प्रकार बघणार आहोत. दोन्ही गुडघ्यांवर आपल्याला अशा पोझिशन मध्ये थांबायचंय. तर हे आपण उष्ट्रासन करतोय. हा झाला दुसरा प्रकार. तर फ्रेंड्स, हा व्यायामाचा तिसरा प्रकार करत आहोत. तर बघा जसं व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने करायचं आणि पूर्णपणे पोटाला स्ट्रेच ताण बसला पाहिजे. पाय अगदी सरळ ठेवायचे, गुडघ्यामध्ये फोल्ड करायचे नाही आहेत. पूर्णपणे बघा बॉडीला ताण बसतो आणि हातांना सुद्धा ओटीपोट, दंडावरील, ब्रेस्टवरची पूर्णपणे आपले जे साठलेले फॅट्स आहेत ते रिड्यूस व्हायला लागतात. रेग्युलर केल्याने खूप छान वाटतं, बॉडी फ्लेक्झिबल होती. ज्यांना कंबरदुखी, शोल्डर दुखीचा त्रास होतो, गुडघेदुखीचा, तर तो बघा हळूहळू कमी व्हायला लागतो. तुम्हाला खोटं वाटेल, माझे टाचा इतक्या दुखायच्या पायाच्या, पण रेग्युलर व्यायाम केल्याने माझ्या टाचा कधी दुखायच्या राहिल्या हे देखील मला कळलं नाही. तर हे सगळे व्यायामाचे फायदे आहेत. त्यामुळे रेग्युलर व्यायाम करा आणि मनातल्या मनात नंबर्स काउंट करायचे. तुमचा जेवढा स्टॅमिना आहे तेवढा तुम्ही ते प्रकार करू शकता. पूर्णपणे कपाळमध्ये सेंटरला नेऊन खाली टेकवायचं आहे बघा, म्हणजे पूर्ण बॉडीला ताण बसतो.
तर काहींचे हिप्स पुन्हा थाईजवर खूप फॅट्स असतात, ते सुद्धा हळूहळू रिड्यूस व्हायला लागतात. तर एका ताईंनी मला कमेंट केली होती की ताई हिप्स आणि थाईजवर व्यायामाचा प्रकार दाखवा. तर हा व्यायामाचा प्रकार बेस्ट आहे. असे रेग्युलर व्यायामाचे प्रकार हे करायचे आहेत. फक्त मी 5 प्रकार दाखवलेत. तर फ्रेंड्स बघा, नॉनस्टॉप केल्याने थोडासा दम लागतो, त्यामुळे तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही करायचं आहे. हळूहळू का होईना करायचं आहे, रेग्युलर करायचे, बराच फरक पडतो. आपल्या बेली फॅट्स पूर्णपणे रिड्यूस होतं. काही सेकंद रेस्ट घ्यायचा आहे. रेग्युलर हे व्यायाम केल्याने पोट कमी होण्यास मदत होईल आणि त्याचसोबत साईड फॅट्स देखील कमी होतील बघा. आणि प्रत्येक व्यायामाचा प्रकार केल्यानंतर काही सेकंद रेस्ट घ्यायचा आहे. लगेच दुसरा प्रकार करायचा नाही आहे. काही वेळेला काय होतं, दम लागतो किंवा काही होऊ शकतं, त्यामुळे थोडंसं रेस्ट घेत करायचं आहे. प्रत्येक आसन झाल्यानंतर थोडंसं काही सेकंद रेस्ट घ्यायचं आहे आपल्याला आणि नंतर मग पुन्हा आपण नॉर्मल झाल्यानंतर पुन्हा दुसरा प्रकार व्यायामाचा करायचा आहे. तर आता मी बघा वज्रासनामध्ये बसलेली आहे. वज्रासनातसुद्धा हा बेस्ट व्यायामाचा प्रकार आहे गुडघेदुखीवर. म्हणजे आपण जेवण रात्रीचं जरी झालं आणि तुम्ही शतपावली किंवा वॉक केलं नाही, तर असं वज्रासनात एक 5-10 मिनटं बसलात तरी खाल्लेलं अन्न डायजेस्ट होतं. तर हा व्यायामाचा प्रकार केल्याने बघा, ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे ते सुद्धा जागेवर थांबायला लागते गुडघेदुखी आणि बराच फरक पडतो. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. जास्त वेट वाढल्याने बघा चालायला त्रास होतो, उठायला त्रास होतो. त्याचबरोबर गुडघेदुखी, टाचदुखी यांसारखे आपल्याला आजार जडायला लागतात. त्यामुळे हे वेळेतच आपण असे व्यायामाचे प्रकार केले पाहिजे. आता हे बेस्ट धनुर्वासन आहे. हे धनुर्वासन केल्याने पूर्ण बॉडीला स्ट्रेच बसतो. काही व्यायामाचे प्रकार असे आहेत की पूर्ण बॉडीवर ते व्यायामाचे प्रकार आहे. आता बघा, दंडाला ताण बसतो, ओटीपोटाला, ब्रेस्टला, चीनला आणि समोर बघायचे पूर्णपणे. बघा, ज्यांना डबल चीन आहे त्यांचा चेहरा ब्रॉड आहे, चेहऱ्यावर मानेवर खूप सारे फॅट्स साठलेले आहेत, तर ते सुद्धा हळूहळू रिड्यूस व्हायला लागतात. आणि तुम्हाला जसं जमेल तसं करायचं आहे. त्यानंतर परत काही सेकंद असं थोड्या वेळ पडायचं, म्हणजे रेस्ट घ्यायचं आहे आणि पुन्हा तुम्ही करू शकता. तर असं काही सेकंद होल्ड करून ठेवायचे. मनातल्या मनात तुम्ही नंबर्स काउंट करू शकता, 50, 100. स्टॅमिना थोडा थोडा वाढवला ना की आपल्यालाच फरक पडतो. आणि त्यानंतर बघा, आता हा बेस्ट एक व्यायामाचा प्रकार आहे भुजंगासन. भुजंगासनसुद्धा केल्याने बघा, ज्यांच्या मानेवर खूप जास्त चरबी साठलेली आहे, ब्रेस्टवर, पुन्हा ओटीपोट, बेली फॅट्स, ते सुद्धा रिड्यूस होते. ताण बसतो बघा पूर्ण बॉडीला, पूर्ण वरती बघायचं आहे आणि डोकं पूर्ण झोपवायचे. केसांनासुद्धा बराच फरक पडतो. केस गळती थांबते, हेअरफॉल जागेवर थांबतो, ब्लड सर्क्युलर व्यवस्थित होतो. आणि उष्ट्रासन आणि हे भुजंगासन मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर हे सुद्धा बेस्ट आसन आहे. तर हे मी 5 आसन बेस्ट सांगितलेले आहेत. तुम्हाला जर काही त्रास असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊन करा, पण ज्यांची नॉर्मल बॉडी आहे ते माझ्यासारखा हा व्यायामाचा प्रकार करू शकतात. व्यायाम करताना कुठली घाई करायची नाही आणि सैलसर असे कपडे वेअर करायचे आहे. जेव्हा आपण रेग्युलर व्यायाम करतो, स्टॅमिना वाढवतो, तेव्हा आपला खूप घाम बाहेर जातो आणि स्किन नितळ होते बघा. तर फ्रेंड्स, तुम्हाला जे मी हे व्यायामाचे 5 प्रकार दाखवलेले आहेत ते खूप बेस्ट आहे. ते आपले जे बेली फॅट्स, पोटावर, ब्रेस्टवर, दंडावर, जिथे जिथे आपले अतिरिक्त चरबी साठलेली असते ती हळूहळू रिड्यूस व्हायला लागते. हे 5 बेस्ट व्यायामाचे प्रकार आहे. हे रेग्युलर तुम्ही करायचे आहेत आणि त्याची सवयच करून घ्यायची आहे. आता तुम्ही स्टार्टिंगला कराल, 2 दिवस तुम्हाला पेन होईल, पण तुम्ही सोडायचं नाहीये, कंटिन्यू करायचं आहे. आता जे कोणी करत असाल ते बेस्टच आहे आणि तुम्ही करत नसाल तर आजपासूनच सुरुवात करा. तर एवढा फरक पडेल. स्टार्टिंगला तुम्हाला थोडं हलकं हलकं वाटेल आणि नंतर मग तुम्हाला बघा असं एकदम हलकंसं वाटलं की तुम्हाला असं वाटेल की अरे माझं वेट लॉस झालेलं आहे आणि कधी तुम्ही बारीक दिसायला लागाल ते देखील तुम्हाला कळणार नाही. बऱ्याच जणांचा काय होतं गैरसमज की आम्ही हालचाल करतो किंवा घरातली सगळी कामं करतो, मग आम्हाला व्यायामाची काय गरज आहे. पण व्यायाम केल्याने बघा शरीर निरोगी राहतं, फिट राहतं, शरीराला एक वेगळा शेप येतो. अगदी तुम्ही 40-50 नंतर सुद्धा व्यायाम करू शकता. आणि ज्यांना खूपच इंटरनल काही आजार आहे, कंबरदुखी, गुडघेदुखी किंवा काही मेडिसिन्स चालू आहे, BP, शुगर वगैरे, कोलेस्ट्रॉल, तर त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच व्यायामाचा प्रकार करायचा आहे.
आता ज्यांची माझ्यासारखी नॉर्मल बॉडी आहे तर ते हे व्यायामाचे प्रकार करू शकतात. तर खूप बेस्ट आहे. एवढा आपल्या पोटाला बॉडीला स्ट्रेच बसतो, ताण बसतो आणि आपली बॉडी अगदी फ्लेक्झिबल होते बघा. एवढं छान हलकं फुलकं वाटतं. दिवसभर आपल्याला ऍक्टिव्ह फ्रेश फील जाणवतं, अजिबात थकवा जाणवत नाही. त्यामुळे हे तुम्हाला रेग्युलर करायचे. आता त्याच्यासोबत बघा कोमट पाणी घ्यायचं आहे. हलकंसं कोमट पाणी घ्यायचंय सकाळी तोंड न धुताच. त्यानंतर तुम्हाला हेल्दी नाश्ता करायचा आहे. दुपारचं जेवण वेळेत करायचं आहे. तुम्ही टाइम ठरवून घ्या. पाणी भरपूर प्या. मोड आलेले कडधान्य, पालेभाज्या घ्या आणि जेव्हा तुम्हाला भूक लागेल तेव्हाच तुम्ही खा. उगाच काहींना बघा सवय असते की सारखं काही ना काही खायचं, तोंड चालू राहतं, भूक नसतानाही काही खात असतात. तर तसं करू नका. तुम्ही जरी थोडंफार काही इकडचं तिकडे चालतं, पण जर तुम्हाला कायमची ती सवय असेल तर ती बंद करा आणि टाइम टू टाइम व्यवस्थित नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण लवकर करा. जेवण झाल्यानंतर तुम्ही अर्धा तासाने 15-20 मिनिटांनी पाणी प्यायचं आहे. जेवताना पाणी कमी घ्यायचं आहे. अगदी ठसका लागेल, तिखट लागेल तरच तुम्ही एखादा घोट घ्या. बऱ्याच वेळेला काय होतं, अशा चुकीच्या आपण पद्धतीने आहार घेतो किंवा जेवताना पाणी भरपूर पित राहतो आणि एकदम खातो पटपट आपण आणि 1-5 मिनिटात जेवण उरकून लगेच पाणी घटाघट पितो. ते पण चुकीचं आहे. तुम्ही प्रत्येक घास चावून खा. पहिले पूर्वी लोक म्हणायचे बघा, एक घास 32 वेळा चावायचा. अगदी तसंच एक छोटा घास घ्या आणि तो खूप चावून चावून अगदी त्याचं लाळेत रूपांतर होईल असं करा आणि नंतर ते गिळायचं आहे. असं केल्याने तुमचं वजन कमी होणार. ज्यांना खूप वजन कमी करायचे, खूप फॅट्स आहेत, खूप जास्त जाड आहेत ज्या महिला गृहिणी, तर त्यांनी ह्या गोष्टी फॉलो करा. ऐकायला छोट्या वाटतात, करायला छोट्या वाटतात, पण त्या तुम्ही प्रॅक्टिकली जर कायम केल्या, रेग्युलर तुमच्या रुटीनमध्ये त्या सवयी केल्या तर त्याचा रिझल्ट तुम्हालाच पाहायला मिळेल. सुरुवात करा तुम्ही. कारण आपण आहोत, आपलं शरीर आहोत तर आपण आहोत आणि आपण आहोत तर आपली फॅमिली. त्यामुळे आपण आपली स्वतःची काळजी घेतली पाहिजे. मोड आलेले कडधान्य, त्याच्याबरोबर बघा तुम्हाला आता शरीराला ताकद, ऊर्जा येण्यासाठी 35-40 नंतर थकवा जाणवतो. मग तुम्ही रात्रीचं बदाम वगैरे भिजत घालायचं आहे किंवा मूग, मटकी, शेंगदाणे ते भिजत घालायचं आणि तुम्ही आठवड्यातून 2-3 वेळा ते खाल्लं तरी बेस्ट आहे. अंड तुम्ही रोज एक खायचं आहे उकडलेला. तर सोमवार, गुरुवार वगैरे असे हे काही वार असतात. आता एका ताईंनी मला कमेंट केली की स्वामी सेवा केली तर अंड उकडलेलं खाल्लेलं चालतं का, नॉनव्हेज खाल्लेलं चालतं का. तर मी तर म्हणेल बघा, आपलं शरीर आहे तर आपण आहे. ज्या वेळेला तुम्ही देवपूजा करता, ज्या वेळेला तुम्ही कोणत्या देवाचं नामस्मरण करता, त्यावेळेला पूजाच करा. हे मिक्स करू नका. कारण देव म्हणत नाहीये की हे करू नका, ते करू नका. देव भक्तीचा, परमेश्वर भक्तीचा भुकेला आहे. त्यामुळे तुम्ही खा, पण ज्या वेळेला तुम्ही देवाची पूजा करता तेव्हा निर्मळ मनाने, स्वच्छ मनाने, स्वच्छ आंघोळ करून डोक्यावरून तेव्हा तुम्ही पूजा करा. त्यावेळेला हे मध्ये आणू नका. कारण आपलं आता पूर्वीसारखं काही राहिलं नाही. आपलं शरीर आहे, आरोग्य आहे तर आपण आहोत. देव म्हणत नाही की उगाच जीव जाळून तुम्ही माझी पूजा करा. ती सार्थक पण होत नाही. उगाच तुमच्या मनात इच्छा असते खाण्याची आणि तुम्ही उगाच देवाचं स्वामी सेवा करताय म्हणून तुम्ही खात नाहीये. तर मला तर पटत नाहीये हे. ज्या वेळेला आपलं मन, आपल्या मनाची इच्छा होणार नाही, आपली इच्छा होणार नाही नॉनव्हेज खायला, त्यावेळेला तुम्ही ते बंद करा, म्हणजे करू शकता. तुमचं इच्छा होणार नाही खायला किंवा आता तुम्हाला वाटेल की आता नको आहे खायला, मला इच्छा होत नाहीये, तर तुम्ही सरळ बंद करा नॉनव्हेज. पण ज्या वेळेला तुम्ही खाताय, इच्छा होतीये तुमची, घरामध्ये तुम्ही बनवताय, तर मग तुम्ही ह्या गोष्टी डोक्यामध्ये आणूच नका. ज्या वेळेला तुम्ही देवाची पूजा करता त्यावेळेला पूजाच करा. तर असो, तर ह्या गोष्टी तुम्ही फॉलो करा. रात्रीचं जेवण लवकर करा. पाणी तुम्ही कंटिन्यू सारखं बॉटल भरून ठेवायचे. स्टीलच्या बॉटलमधलंच पाणी प्या. हॉट कोल्ड बॉटल मिळतात बघा, त्याच्यामध्ये नॉर्मल पाणी भरून ठेवलं तर नॉर्मलच राहतं. अगदी नॉर्मल, अगदी थंड आणि अगदी गरम पण घेऊ नका. तुम्हाला सहन होईल बॉडीला इतकं तुम्ही गरम पाणी, कोमट पाणी घ्यायचं आहे. सकाळी सकाळी कोमट पाणी घेतलं तर पोट साफ होतं, टॉयलेटला साफ होते आणि आपलं शरीर निरोगी राहतं.
म्हणजे आपल्याला बाकीचे आजार गॅस, ढेकर, ॲसिडिटी वगैरे होत नाही आणि आपण अगदी निरोगी राहतो बघा. 40 नंतर फिट राहायचं असेल तर तुम्हाला ह्या गोष्टी फॉलो करायला पाहिजेत. छोटे छोट्या आहेत. व्यायामाची सवय करा, पाणी भरपूर प्या. ह्या जर गोष्टी तुम्ही फॉलो केल्या तर तुम्हाला कसलंच स्ट्रिक्टली डाएट करायची गरज पडणार नाही, महागडे प्रॉडक्ट आणायची गरज पडणार नाही. सगळ्यांना पॉसिबल होत नाही. अगदी घरगुती पद्धतीने, नॅचरल पद्धतीने तुम्ही जेव्हा वजन कमी कराल तेव्हा तो नॅचरल ग्लो तुमच्या चेहऱ्यावर दिसला पाहिजे. मी बघा कुठलीही क्रीम वापरत नाही, पार्लरमध्ये जात नाही, कुठलंही फेशियल ब्लीच करत नाही. इवन मी असं घरगुती आहार, व्यायाम करूनच माझं स्किनमध्ये खूप फरक पडलेला आहे. माझ्या चेहऱ्यावर पण खूप पिंपल्स, डार्क स्पॉट होते, पुन्हा डार्क सर्कल्स होते. पण आता हळूहळू म्हणजे सगळे जवळपास गेल्यातच जमा आहे बघा. खूप असं छान वाटतं, आपल्याला फ्रेश वाटतं. जेवढा घाम बाहेर जाईल तेवढं आपण छान फ्रेश राहतो. तर ह्या गोष्टी फॉलो करा. आता मी तुम्हाला व्यायामाचे जे प्रकार दाखवलेले आहे, धनुर्वासन, त्याने बॉडीला वेगळा शेप येतो छान. हे रेग्युलर करायचे. थोडंसं 2 दिवस पेन होईल पण रेग्युलर सवय करा. त्याच्यानंतर मी तुम्हाला बघा उष्ट्रासन दाखवले. असं झोपून पूर्णपणे पायाच्या 2 टाचा पकडायच्या. त्याने काय होतं, आपल्या केसांना पोषण मिळतं, ब्लड सर्क्युलर व्यवस्थित होऊन हेअरफॉल जागेवर थांबतो. म्हणजे व्यायामाने आपल्या स्किनला, केसांना, बॉडीला बराच फरक पडतो. तर ह्या गोष्टी तुम्ही फॉलो करा. आणि फ्रेंड्स, खरं सांगू का, व्यायाम केल्यानेच आपलं शरीर निरोगी राहतं. तुम्ही कितीही डाएट करा स्ट्रिक्टली, पण जेव्हा तुम्ही व्यायाम कराल ना तेव्हा तुमचं शरीर निरोगी राहील आणि बॉडी फिट राहायला लागेल बघा. 40 नंतर थकवा जाणवतो, आळस, कंटाळा येतो आणि कधी कधी आपलं शरीर एवढं ढिलं पडून जातं ना की काही करायची इच्छा होत नाही. आणि होतं असं, तुम्हालाच नाही तर असं मलाही कधीतरी होतं. पण त्यावेळेला आपण काय करायचं, आपल्या मनाला सावरायचं आणि स्वतःला आवडेल त्या गोष्टी करायच्या. आणि जेव्हा आपण बघा मेडिटेशन करतो ना तेव्हा काय होतं की मेडिटेशन केल्याने आपल्या डोक्यात निगेटिव्ह विचार येत नाही आणि आपण डिस्टर्ब होत नाही. बऱ्याच वेळेला काय होतं, अति विचार केल्याने किंवा अति टेन्शन घेतल्याने सुद्धा वजन वाढतं. मग आपण जर स्वतःला फ्रेश ठेवलं, आपल्याला आवडतं त्या गोष्टी केल्या, आपल्या कामात व्यस्त राहिलो, आपल्या फॅमिलीमध्ये आपण बिझी राहिलो तर आपण तेवढं आनंदी राहतो. आणि जेव्हा आपलं मन आनंदी असेल ना तेवढा आपला चेहरा ग्लो शाईन करतो आणि तुमचं वय देखील कळून येणार नाही बघा. फक्त आपल्याला स्वतःला आनंदी ठेवायचं आहे, आपला विचार करायचा आहे. आपण ज्या गोष्टी काही करतोय त्या मनापासून करायच्या आहेत बघा. म्हणजे तुम्ही व्यायाम करायचं म्हटलं तर अगदी मनापासून करा, त्याची आवड निर्माण करा, सवय करा. जेव्हा एखाद्या गोष्टीशी ॲडिक्टेड होतो ना आपण, तेव्हा बघा आपल्याला त्या गोष्टीबद्दल खूप क्रेज निर्माण होतं आणि आपण ती गोष्ट केल्याबिगर राहत नाही. तर बघा, जसं आपण स्वतःला छान ठेवतो तसं घराला ठेवा. कशात तुम्ही व्यस्त राहा. नेहमी व्यस्त राहिलं ना डोक्यात नको ते विचार येत नाही आणि जेवढं तुम्ही बाहेर लक्ष कमी द्याल ना तेवढं तुम्ही फ्रेश आनंदी राहाल बघा. आता हे रोजचंच रुटीन असतं घरातलं. सकाळचं, मॉर्निंगचं, दुपारचं, संध्याकाळचं प्रत्येकाचं ठरलेलं असतं. वेळ नाही, टाईम नाही असं म्हणत आपल्याला कधीच वेळ भेटत नाही. पण जेव्हा आपण स्वतःसाठी वेळ काढतो, व्यायाम करतो, व्यवस्थित आहार घेतो किंवा आवडतं त्या गोष्टी करतो ना तेवढं आपण फ्रेश राहतो. आणि फ्रेश राहिल्यानेच आपला चेहरा टवटवीत, तजेलदार दिसायला लागतो. 40 नंतर थकवा जाणवत नाही, आणखीन आपल्याला आवड निर्माण होते. आणि फ्रेंड्स, आपल्या शरीराला चांगल्या फॅट्सची सुद्धा गरज असते. कधी कधी बघा थोडीफार आपल्या शरीरामध्ये फॅट्स असले ना तर आणखीन दिसायला आपण छान दिसतो. त्यामुळे फारच लुकडा असणं म्हणजे फिट आहे हा मोठा समज मनातून काढून टाकायचा आहे. माझा व्हिडिओ मी इथंच एंड करते. आय होप आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा, म्हणजे माझे तुम्हाला व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. आणि अजून कुठल्या संदर्भात मी व्हिडिओ बनवायला हवे, कोणते व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मी बनवण्याचा प्रयत्न करेन. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा, मस्त राहा. बाय बाय. थँक्यू.